गुरुचरित्र अध्याय 10 श्री गणेशाय नमः। ऐकोनी सिद्धाचे वचन। नामधारक विनवी जाण कुर्वपुरीचे महिमान। केवी जाहले परियेसा म्हणती श्रीपाद नाही गेले। आणि म्हणती अवतार झाले विस्तार करोनिया सगळे। निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी। श्री गुरु महिमा काय पुस्सी। अनंतरूपे होती परियेसी। विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्यकारणासी। अवतार झाले परियेसी राहिले आपण गुप्तवेशी। तया कुर्वक्षेत्रात पाहे पा भार्गवराम देखा। अद्यापवरी भूमिका अवतार जाहले अनेका। त्याचेच एकी अनेक सर्वा ठाई वास आपण। मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती आणि प्रलय भक्तजना ताराव्यासी। अवतरतो हृषिकेशी शाप देत दुर्वास ऋषी। कारण असे तयांचे त्रयमूर्तीचा अवतार। याचा कवणान कळे पार निधान तीर्थ कुरवपूर। वसे तेथे गुरुमूर्ती जे जे चिंतावे भक्तजने। ते पावे गुरुदर्शने श्री गुरु वसाव्याची स्थाने। कामधेनु असे जाणा श्रीपादवल्लभ स्थान महिमा। वर्णाव्या अनुपमा अपार असे सांगतो तुम्हा। दृष्टांतेसी अवधारा तुझ सांगाव्या कारण। गुरुभक्ती वृथा नव्हे जाण सर्वथान करी निर्वाण। पाहे वाट भक्तांची भक्ती करावी दृढतर। गंभीरपणे असावे धीर तरीच उतरिजे पैलपाय। इहपरत्री सौख्य पावे याची कारणे दृष्टांते तुझ। सांगेन ऐक वरतले सहज काश्यप गोत्री होता द्विज। नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत। उदीम करुनी उदर भरीत प्रतिसंवत्सरी यात्रेस येत। तया श्रीपादक्षेत्रासी असता पुढे वर्तमानी। उदीमा निघाला तो धनी नवस केला अतिघनी। संतर्पावे ब्राह्मणासी उदीम आलिया फळासी। यात्रेसी येईन विशेषी सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी। इच्छा भोजन देईन म्हणे निश्चय करोनी मानसी। निघाला द्विजवर उदीमासी चरण ध्यातसे मानसी। सदा श्रीपादवल्लभाचे जे जे ठाई जाय देखा। अनंत संतोष पावे निका शतगुणे लाभ झाला ऐका। परमानंदा प्रवटला लय लावुनी श्रीपाद चरणी। यात्रेसी निघाला ते क्षणी वेचाव्या ब्राह्मण संतर्पणी। द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊनी द्विजवर। निघता देखती तस्कर कापट्यवेशे सत्वर। तेही सांगते निघाले 2-3 दिवसांवरी। तस्कर असती संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री। जात असता मार्गस्थ तस्कर म्हणती द्विजवरासी। आम्ही जाऊ कुर्वपुरासी श्रीपादवल्लभ दर्शनासी। प्रतिवर्षी नेम असे ऐसे बोलती मार्गासी। तस्करी मारिले द्विजासी शिर छेदुनिया परियेसी। द्रव्य घेतले सकळीक भक्तजनांचा कैवारी। श्रीपादराव कुर्वपुरी पातला त्वरित वेशधारी। जटामंडित भस्मांकित त्रिशूळ खटवान घेऊनी हाती। उभा ठेला तस्करांपुढती वधिता झाला तयांप्रती। त्रिशूळे क्रूनी तात्काळ समस्त तस्करा मारिता। एक तस्कर येऊनी विनविता कृपाळुवा जगन्नाथा। निरपराधी आपण असे नेणे याते वधितील म्हणोनी। आलो आपण संगी होऊनी तू सर्वोत्तमा जाणसी मनी। विश्वाची नवासना ऐकोनी तस्कराची विनंती। श्रीपाद त्याते बोलाविती हाती देऊनिया विभूती। विप्रावरी प्रोक्षी म्हणे मन लावुनी तया वेळा। मंत्रोनी लाविती विभूती गळा सजीव जाहला तात्काळा। ऐक वत्सा ऐक चित्ते इतुके वर्ता परियेसी। उद्ये जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले गुप्तेसी। राहिला तस्कर द्विजाजवळी।
विप्र पुस्तसे तस्करासी, म्हणे तू माते का धरिलेसी, कवणे वधिले तस्करासी. म्हणोनी पुसे तया वेळी, तस्कर सांगे द्विजासी. आला होता एक तापसी, जाहले अभिनव परियेसी. वधिले तस्कर त्रिशूळे, मज रक्षिले तुझनिमित्ते. धरोनी बैसविले स्वहस्ते, विभूती लावूनी मगतूते. सजीव केला तव देह, उभा होता आता जवळी. अदृश्य जाहला तत्काळी, न कळे कवण मुनी बळी. तुझा प्राण रक्षिला, होईल ईश्वर त्रिपुरारी. भस्मांगी होय जटाधारी, तुझी भक्ती निर्धारी. म्हणोनी आला ठाकोनिया, ऐकोनी तस्कराचे वचन. विश्वासला तो ब्राह्मण, तस्कराजवळील द्रव्य घेऊन. गेला यात्रेसी कुर्वपुरा, नानाप्री पूजा करी. ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी, अनंत भक्ती प्रीतिकरी. पूजा करी श्रीपादुकांची, ऐसे अनंत भक्तजन. मिळूनी सेविती श्रीपादचरण, कुरवपूर प्रख्यात जाण. अपार महिमा सिद्ध म्हणे नामधारकासी. संशय न धरी तू मानसी, श्रीपाद आहे ती कुरवपुरासी. अदृश्यरूप होऊन या, पुढे अवतार असे होणे. गुप्त असती याची गुणे, म्हणती अनंतरूप नारायण. परिपूर्ण सर्वाठाई, ऐसी श्रीपादवल्लभमूर्ती. लौकिकी प्रगटली ख्याती, झाला अवतार पुढती. नृसिंह सरस्वती विख्यात, म्हणोनी सरस्वती गंगाधरू. सांगत कथेचा विस्तारू, ऐकता होय मनोहरू. सकळाभीष्टे साधती, इति श्रीगुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे भक्तसंकटहरण नाम दशमध्यायः 10. श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.